नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत श्रीमंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 21 जानेवारी 2025 वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फुलांचे उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून घर बसल्या शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल पाहायला मिळतील। तर चला पाहू की आज फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीच्या झेंडूसाठी साधारणतः दरामध्ये थोडीशी 2 रुपयाची घसरण या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते। बिजलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पाहायला मिळतात। अस्टरची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अस्टरसाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला अस्टरचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार अस्टरचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण होताना पाहायला मिळते। तर आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी थोडीशी मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते, त्यामुळे दरामध्ये घसरण आपल्याला गुलछडीसाठी पाहायला मिळते। शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे आहे 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः 40 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात। त्याचबरोबर थोडीशी आज दरामध्ये देखील आपल्याला घसरण या ठिकाणी आपल्या शेवंतीसाठी झालेली पाहायला मिळते। कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता। वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला झेंडूची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः कलकत्ता झेंडूचे कमी पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून पर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून आपल्याला कलकत्ता झेंडूचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबचे दरमध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते। सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरचे दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार सनफ्लावरचे दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात। जिप्सोफिलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सोफिलासाठी साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापासून जिप्सोफिलाचे दर पाहायला मिळतात। जरबेराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला जरबेराचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार जरबेराच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते। कामिनीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीसाठी साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून कामिनीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार कामिनीच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी सुधारणा पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता लाल गुलाबची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून देखील आपल्याला डच गुलाबचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता। वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला 160 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। डबल स्टिक गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डबल स्टिक गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत पाहायला मिळते। लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला डबल स्टिक गुलछडीचे सिंगल स्टिक गुलछडीचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता। या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर
दरामध्ये देखील थोडीशी घसरण या ठिकाणी झालेली पाहायला. कलर गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते 300 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 200 रुपयापासून आपल्याला कलर डच गुलाबचे दर पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार डच गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात.